चॅनलवर पाहत आहेत, जे आपल्याला मोबाईल चॅनलवर पाहत आहे, या ऑडियन्ससाठी आणि आपल्या कॅमेरामॅनसाठी एक जोरदार टाळी वाजवा. चर्च वेलकम करूया सगळ्यांचं. हजारोच्या संख्येने लोक आपल्याला पाहत असतात, ऐकत असतात. देव त्यांना सगळ्यांना आशीर्वाद देऊ. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाणार आहोत. परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देतो की आज देवाच्या वचनातून आपल्याकडं पुनरुत्थानाचा जो काळ आहे, गुड फ्रायडेचा जो काळ आहे, ईस्टरचा जो काळ आहे, त्याच्याबद्दलचं सखोल शिक्षण, त्याच्याबद्दलचे मॅक्झिमम डिटेल्स आपल्याकडे घेऊन येण्यासाठी परमेश्वराने मला ही संधी दिली. मागच्या आठवडीच आपण या सिरीजला सुरुवात केली. मागच्या आठवड्यामध्ये आपण पुनरुत्थान म्हणजे काय, येशूचं पुनरुत्थान कसं झालं, येशूच्या पुनरुत्थानाचा आनंद त्या स्त्रियांनी जवळजवळ 40 लाख लोकांना कसा ओरडून सांगितला, किंवा ते ओरडत असताना संपूर्ण यरूशलेममध्ये जमलेले 40 लाखापेक्षा जास्त लोक ते कसे ऐकत होते, कावरेबावरे झाले होते, सगळे कसे गडबडले होते, रोमी सैनिक कसे हातबल झाले होते, आणि यहुदी आणि महायाजक यांना कसं टेन्शन वाढलं होतं, याचे सर्व डिटेल मागच्या आठवड्यात मी इथूनच आपल्याला दिलेत. आणि जर आपल्याला ते मिळाले नसतील तर आपण मागच्या आठवड्याचा जो आपल्या यूट्यूब चॅनलला संदेश पडलेला आहे, पुनरुत्थानाचं सामर्थ्य आणि रहस्य, तिथं जाऊन हे सगळे डिटेल तुम्ही घेऊ शकता. आता पुनरुत्थानाचा सण म्हणा, पुनरुत्थानाचा आनंद म्हणा, पुनरुत्थानाचा विजय उत्सव म्हणा, हा साजरा करत असताना याचे काही पुरावे देखील आहेत. आणि हे पुरावे मंडळीला चांगले माहिती असले पाहिजे. आणि मंडळीच्या व्यतिरिक्त जे लोक पुनरुत्थानावर विश्वास ठेवत नाहीत, जे लोक पुनरुत्थानाला धरून खूप कन्फ्यूज आहे, त्यांच्यासाठी हा सडेतोड उत्तर आहे, किंवा त्यांच्या प्रश्नाला हा जबाब आहे की येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थानाला कशा प्रकारे इतिहास मान्यता देतो, भविष्यवाण्या मान्यता देतात, यहुदी ग्रंथामध्ये जे काही भाग आहेत त्यात कशा प्रकारे याला मान्यता दिलेली आहे. आणि इतकंच नाही, पवित्र शास्त्र म्हटलेलं बायबल कसं मान्यता देतं, 4 शुभवर्तमानं कशी मान्यता देतात, पेत्राचं आणि पौलाचं आणि बाकीचे इतर पत्र ते कसे मान्यता देतात, याकडे आपण डिटेल जाणार आहोत येणाऱ्या काळामध्ये. आज आपल्याला विशेष करून हा जो पुनरुत्थानाचा जय उत्सव आहे, आणि जसं मी सुरुवातीला म्हटलं घोषणा द्या, कारण मागच्या आठवड्यात ईस्टर झालेला आहे आणि फक्त ईस्टरला घोषणा द्यायच्या नाहीत, तर आमचा प्रभू रोज उठला पाहिजे. आमेन म्हणा. आम्ही पण रोज उठलो पाहिजे. आमेन म्हणा. मोठा आमेन बोला. बोला माझा प्रभू. सर्वजण एक हात वर करून प्रभू बोला माझा प्रभू कधी उठला पाहिजे? रोज. वर्षातून एकदा, सणाच्या दिवशी नाही. माझा प्रभू रोज उठलेला आहे, रोज उठला पाहिजे. आणि माझी इच्छा आहे की आपण माझ्या मागे एक घोषणा द्यायची. तयार आहात तुम्ही सर्वजण? टीव्ही चॅनलवर पाहणारे, मोबाईल चॅनलवर माझ्या समोर असणारे, आपल्याला माझ्या मागे पहिली घोषणा द्यायची. म्हणा प्रभू उठला आहे. प्रभू उठला आहे. पुढे बोला खरोखर उठला आहे. बोला खरोखर उठला. खरोखर उठला आहे. दुसरी घोषणा आपल्याला माझ्या बरोबर द्यायची. म्हणा प्रभू परत येणार आहे. प्रभू परत येणार आहे. आणि पुढे बोला खरोखर येणार आहे. बोला खरोखर येणार. खरोखर. तिसरी घोषणा आपल्याला माझ्या मागे द्यायची आहे की मी ज्यावेळेस प्रभू येईल उठवला जाणार आहे. बोला मी ज्यावेळेस प्रभू येईल काय होणार आहे? उठवला जाणार आहे. विश्वास आहे का तुम्हाला प्रभू उठवेल? नाही तर तू कोण था? प्रभू बोलेंगे भाई तुझे नहीं जानता. बोला ज्यावेळेस प्रभू येईल माझं पण पुनरुत्थान होणार आहे. आमेन म्हणा. पुनरुत्थान होणार. परत एकदा ज्यावेळेस प्रभू येईल मी मरणातून त्या मरणाच्या झोपेतून उठणार आहे. टाळ्याचा अर्पण प्रभूला द्या. याच्या 3 घोषणा आहेत ना. प्रभू उठला आहे, प्रभू परत येणार आहे आणि मला घेऊन जाणार आहे, मला उठवणार आहे. या घोषणा आपल्या ख्रिस्ती जीवनाचा पाय असू द्या. चर्च या ज्या घोषणा आहे, या घोषणेवर आपलं ख्रिस्ती जीवन असू द्या. बाकीचे वादविवाद नाही, बाकीच्या 12 भानगडी नाही, बाकीच्या गोष्टी नाही. कारण बाकीच्या गोष्टी केमिकल लॉच्या करून टाकतील, बाकीच्या गोष्टी गडबड करून टाकतील. आणि एक होता ख्रिस्ती, त्या यादीत तुम्ही जाताल. एक काळ होते ख्रिस्ती, आता कुठे माहिती नाही. आणि म्हणून आम्हाला तिकडे जायचं नाहीये. पुनरुत्थानाचं सामर्थ्य, पुनरुत्थानाचं रहस्य, पुनरुत्थानाचे पुरावे आणि पुनरुत्थानाचं शिक्षण ज्या मंडळीत दिलं जातं, धन्य ती मंडळी, धन्य तो सेवक आणि धन्य देव जो त्या मंडळीला हे गहन आणि गुज प्रगट करत. चमत्कारावर अनेक संदेश तुम्ही ऐकताल, आरोग्यावर तुम्ही अनेक संदेश ऐकताल, वेगवेगळ्या विषयावर तुम्ही अनेक संदेश ऐकताल. पण ज्या वेळेस तुम्हाला पुनरुत्थान कळलं, तुमचं ख्रिस्ती जीवन भक्कम झालेलं.
जेव्हा तुम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये पुनरुत्थानाचं शिक्षण मिळालं, तुम्हाला कोणीच हलवू शकत नाही. आमेन म्हणाल का? कोणीच हलवू शकत नाही. अविश्वास हलवणार नाही, कुठल्या प्रकारचे डाऊट्स तुम्हाला हलवणार नाही, आजार तुम्हाला हलवणार नाही, गरिबी तुम्हाला हलवणार नाही, कर्ज तुम्हाला हलवणार नाही, कुठल्याही प्रकारची बिमारी तुम्हाला हलवणार नाही, कुठलाही गोंधळ तुम्हाला हलवणार नाही, कुठल्याही प्रकारच्या भानगडे तुम्ही हलणार नाही. आमेन म्हणा. काही येऊ द्या, तुम्ही सरळच्या सरळ असताल, त्या झावळ्याच्या झाडाप्रमाणे तुम्ही सरळच्या सरळ असाल, यरूशलेमच्या भोवती असलेल्या डोंगराप्रमाणे. का? कारण तुमचा जो पाया आहे ना, तो चमत्कारावर नाहीये. तुमचा जो पाया आहे ना, तो आजूबाजूच्या ट्रेडिशनवर नाहीये. तुमचा पाया येशू ख्रिस्ताच्या मरणावर विजय होण्यावर आहे. तुमचा जो पाया आहे, तुमचा जो बेस आहे, तुमचं जे फाउंडेशन आहे, ते आहे येशूचं पुनरुत्थान. येशू जगात आला, ही गोष्ट गरजेची आहे. येशूने सेवा केली, ही गोष्ट गरजेची आहे. येशू मेला, ही गोष्ट पण महत्वाची आहे. पण जर येशू या जगात आला असता, येशूने केलेले चिन्ह चमत्कार जर आपण पाहिले असते, आणि येशूचं मरण आपण पाहिलं असतं, आणि जर पुनरुत्थान झालं नसतं, हे सगळं तिथल्या तिथं राहिलं असतं. चर्च हे सगळं नाव पुरतं राहिलं असतं. कारण असे अनेक आले, अनेकांनी वेगवेगळे दावे केले, ते झोपले पण कधीच उठले नाही. देवाला धन्यवाद द्या, जोरदार टाळ्या वाजून देवाला धन्यवाद द्या. हा आला, याने मोठं काम केलं, याने रोगी बरे केले, हा मेला आणि तिसऱ्या दिवशी मरणावर विजयी झालेला आहे. बोलो येशू मसीह की. आणि हा ज्यावेळेस विजयी झाला, सगळं जग हल्लो. कारण इतिहासात हे कधीच कुठं घडलं नव्हतं. तुम्हाला कधी मेल्याला परत येऊन भेटला का कोणी? सांगा. आज बसलाय माझ्यासमोर कोणी? TV चॅनलवर तुमच्या घरात कोणी आलंय आणि परत ओके चाललंय सगळं? मेला म्हणजे गेला. इतिहासाचे कधी घडलं नव्हतं. महत्वाची गोष्ट मला आपल्याला सांगू द्या. ज्या दिवशी येशू मेला, बायबल सांगतं पवित्र जनांचे थडगे उघडले. कित्येक मेलेले येशू पुनरुत्थित होण्या अगोदरच उठले आणि ते यरूशलेममध्ये फिरले आणि कित्येक लोकांना ते भेटले. हे आहे देवाचं वचन, हे आहे बायबलचं शिक्षण. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आता अशी वेळ आलेली आहे की आम्हाला कशाची ताण लागली पाहिजे, आम्हाला कशाची भूक लागली पाहिजे, तर देवाच्या वचनात बलवान होण्याची. आम्ही कशामध्ये वाढलो पाहिजे? असं बसून नाही होणार. आम्हाला लिहू घ्यावं लागेल, आम्हाला त्या नोट्स घ्यावा लागतील. हे नका म्हणू पालक साहेब आम्हाला परत शिकवा, ती वेळच येणार नाही आणि तो समय येणार नाही. चर्चला येताना किंवा मोबाईल माध्यमातून ऐकत असताना नोट्स डाऊन करावं लागतील. आम्हाला ते टाईप करून घ्यावं लागेल, आम्हाला ते स्टोअर करून घ्यावं लागेल. हे जे संदेश असतात, हे पवित्र आत्म्याने दिलेले असतात. हे ऐकून सोडून द्यायचे नाहीयेत. किंवा गैरसमज करून घेऊ नका, मला सगळं समजलं. मेंदूचं एक लिमिटेशन आहे, तो काय स्टोअर करतो, किती स्टोअर करतो, एक वय आलं का किती विसरतो. आणि म्हणून चर्च पुनरुत्थानाचा जो संदेश आहे, पुनरुत्थानाचं जे शिक्षण आहे, ते आम्हाला जतन करून ठेवायचं. नका म्हणून आमच्या पालकाने आम्हाला हे शिकवलं होतं. काय शिकवलं होतं विचारलं तर सांगता येत नाही. मला अनेकांचे रोज फोन येतात, पालक साहेब आमच्यासाठी प्रार्थना करा. कुठून बोलताय? नांदेडहून बोलतोय. कुठून बोलताय? कोल्हापूरहून बोलतोय. कुठून बोलताय? इचलकरंजीहून बोलतोय. कुठून बोलताय? साताऱ्याहून बोलताय. कुठून बोलताय? धुळ्यातून बोलताय, हिंगोलीतून बोलताय, जिकून तिकून. आणि कसा माझा नंबर मिळाला? तुमचा संदेश ऐकला. व्हेरी गुड. काय संदेश ऐकला? काही जण तर 1-1.5 मिनिटं घेतात, सांगताच येत नाही काय संदेश ऐकला. संदेश ऐकलाय पण काय ऐकला हे माहिती नाही. आणि मग मला त्यांना सांगावं लागतं की कोणता संदेश ऐकला. मग ते जसं मला सांगतील की या विषयावर, मग मी सांगतो हा संदेश आहे का. हीच गत अनेकांची आहे. आणि म्हणून हा पुनरुत्थानाचा जो संदेश आहे ना, याला आज आपलं हृदय ओपन करा, याला आपल्या हृदयामध्ये जाऊ द्या. आणि मी आपल्याला अशा गोष्टी सांगणार, तुमचे कान भिनभिनतील पुढच्या काही वेळेमध्ये. मी आपल्याला अशा जगात घेऊन जाणार आहे, मी आपल्याला अशा विश्वात घेऊन जाणार आहे, ज्या गोष्टी तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला कळणार नाही की आता नेमकं पुढं कसं जावं. आणि म्हणजे हा संदेश ऐकत असताना प्रार्थनापूर्वक ऐका. इथं बसत असताना बॉडी इज हिअर, माइंड इज समवेअर नका करू. सगळं मन इथं लावा, सगळे विचार इथं लावा, सगळा जीव इथं लावा. कारण हा संदेश पुनरुत्थानाचा संदेश आहे. बायबलमधला सर्वात महत्त्वाचा संदेश, बायबलमधला सर्वात उपयोगाचा संदेश आणि बायबलमधलं सर्वात महत्त्वाचं शिक्षण आज देव तुमच्याकडे घेऊन येत आहे. आणि म्हणून देवाला धन्यवाद द्या की देवाने तुम्हाला मंडळीत ठेवलेलं आहे. देवाला धन्यवाद द्या की देवाने तुम्हाला या चर्चचा एक भाग बनवलेला आहे. आणि देवाला धन्यवाद द्या आपल्या पालक साहेबांसाठी, जे रात्रंदिवस कष्ट करून, प्रार्थना करून, अभ्यास करून, अश्रू डाळून, गुडघे टेकून, उपवास धरून तुमच्यासाठी कष्ट घेऊन हे देवाचं वचन तुमच्याकडे घेऊन येत आहे. झोपा काढावे म्हणून नाही, जांभळे द्यावे म्हणून नाही, चर्चला दांडी मारावं म्हणून नाही, चर्चला हजेरी लावावं म्हणून नाही, तर तुमची आत्मिक वाढ व्हावी म्हणून. आमेन म्हणाल का? आणि चला या आता आपण तिकडे जाऊया जिथून आपल्याला पुनरुत्थानाचा जो संदेश आहे. तुम्ही जर पावलाची सेवा पाहिली ना, पावलाचा प्रमुख संदेश हा पुनरुत्थानाचा संदेश होता.
तुम्ही जे 12 प्रेषित पाहिले ना, हे 12 प्रेषित प्रामुख्याने पुनरुत्थानाचा संदेश देत होते. मरिया मगदले असू द्या, सलोमी असू द्या, सुसन्ना असू द्या, योहन्ना असू द्या, या ज्या स्त्रिया होत्या, याकोबाची आई मरिया असू द्या, ह्या एकच संदेश 40 लाख लोकांमध्ये ओरडत जात होत्या. प्रभू उठलाय, तो उठलाय, तो खरोखर उठलाय, मसिया उठलाय, रबी उठले, गुरुजी उठले. आणि या संदेशाने जगाला हलवून टाकलं चर्च. या संदेशाने जग बदलून टाकलं चर्च. आणि हा संदेश आज देवबाप आपल्याकडं परत एकदा एका वेगळ्या व्ह्यूमधून मंडळीच्या गरजेनुसार 20व्या-21व्या शतकाच्या गरजेनुसार हा संदेश खास मराठी भाषिक, मराठी मंडळ्या यांच्यासाठी मी घेऊन येत आहे. मी हिंदीतही बोलू शकतो, इंग्लिशमध्येही बोलू शकतो, परंतु मी जास्तीत जास्त माझी इच्छा आहे की ज्या आपल्या मराठी मंडळ्या आहेत, ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या मंडळ्या आहेत, त्यांच्यापर्यंत मराठी भाषेत हे जावं. अनेकांच्या विनंती की इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मी त्याचा नंतर विचार करत असं देव गरज. पण आज माझी कळकळ, माझी तळतळ जी आहे ती मराठी मंडळींसाठी, विशेष करून माझ्या चर्चसाठी. हालेलुया. का? कारण तुमच्यापर्यंत हे यावं. तुम्ही तयार आहात चर्च पुनरुत्थानाच्या संदेशाकडे जाण्यासाठी? पुनरुत्थान म्हणजे काय आपण ऑलरेडी मागच्या आठवड्यात पाहिलं आहे. पुनरुत्थान कसं घडलंय आपल्याला चांगलं माहिती आहे. जन्मापासून समजायला लागल्यापासून ऐकत आलेत. प्रभू उठलाय, आपण एक घोषणा देतो उठलाय, फक्त त्या दिवसापुरती. परंतु आज आपण पुनरुत्थानाच्या नंतरही त्याच्या महत्त्वाच्या गोष्टींमध्ये एंट्री करत आहोत. तुमच्या लक्षात येते का मी काय सांगत आहे? येशूची सेवा, येशूचं मरण, येशूचं या जगात येणं हे तितकं महत्त्वाचं ठरलं नसतं जर येशू उठला नसता. तर जर येशूचं पुनरुत्थान झालं नसतं, या सगळ्या गोष्टी नामशेष झाल्या असत्या, नावाला उरल्या असत्या. परंतु येशूचं मरणावर विजय होणं हे एक अलग चिन्ह होतं, जे इतिहासात कधी घडलं नाही, कधी घडणार नाही. हे येशूच्याद्वारे झालेलं होतं. आणि या चिन्हाकडं, या भविष्यवाणीकडं, या शिक्षणाकडं आपण बारकाईने जाऊया. जर आपण सगळ्यांनी आपलं बायबल आणलं असेल, माझी सगळ्यांनी आपलं बायबल उघडायचं आहे. जे मला टी व्ही चॅनलवर पाहत आहे, समोर आहे, आपलं बायबल तुम्हाला उघडायचं आहे. आणि यावेळेस आपण प्रेषणाचं पुस्तक 1 अध्याय आणि सर्वांना वाचायचं आहे. प्रेषणाचं पुस्तक 1 अध्याय आणि 3 वचन. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणाने आपण जिवंत आहोत हे दाखवले. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. देवबाप हे वाचलेले वचन आपल्यासाठी आशीर्वाद करू. चला चर्च, आपण पुनरुत्थानाच्या त्या घटनेकडे येऊया. मुंदी गुरुवारच्या रात्री येशूला धरले. त्याला धरता धरताच त्याच्या हालहाल सुरू केलेले आहेत. शुक्रवारच्या दिवशी तो वधस्तंभावर गेलेला आहे. वधस्तंभावर आम्ही पाहतो की त्याने आपला प्राण दिलेला आहे. मुंदी गुरुवारच्या रात्रीच्या सगळ्या घटना, त्याचे टोटल डिटेल्स आणि शुक्रवारच्या सर्व घटना आणि 7 शब्दाचे टोटल डिटेल आपल्या यूट्यूब चॅनल पास्टर दीपक थोरात या ठिकाणी आहेत. तुम्ही डिटेल तिथून घेऊ शकता आणि त्या गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी तुम्ही शिकू शकता. मी आपल्याला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाच्या काळाकडे घेऊन चाललो आहे. शुक्रवारी तो वधस्तंभावर गेल्यानंतर दुपारी 3च्या आसपास त्याने आपला आत्मा प्रभूच्या हातात दिलाय आणि प्राण सोडलेला आहे. त्याने प्राण सोडल्यानंतर त्याची जी बॉडी आहे पिलातोकडून परमिशन घेऊन योसेफ नावाच्या व्यक्तीने नवीन कबरेमध्ये ठेवलेली आहे. आणि शनिवारचा दिवस तिथं काहीच घटना घडलेल्या नाहीत. येरुशलेममध्ये शनिवारी ज्या आध्यात्मिक घटना घडल्या त्याचं शिक्षण पण मी आपल्याला दिलेलं आहे. शनिवारी काय घडले ते देखील आपण यूट्यूबवर पाहू शकता. आणि रविवारच्या दिवशी आम्ही पाहतो या स्त्रिया तिथं गेलेल्या असताना यांना रिकामी कबर सापडलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांना देवदूत भेटलेले आहेत. एका गॉस्पलमध्ये 1 देवदूत म्हटला, एका गॉस्पलमध्ये 2 देवदूत म्हटले. याचे पण डिटेल मी आपल्याला यूट्यूबवर दिलेले आहे. आपण त्यातून डिटेल जावं, कन्फ्युजन करून घेऊ नका. 1 म्हणतो, 1-2 म्हणतो, काय भानगडे, याचे डिटेल आपल्या यूट्यूबवर आहेत. मग आम्ही पाहतो की या स्त्रियांना देवदूत सांगतात की 8वा तो काय बोलला होता की तो 3ऱ्या दिवशी उठेल आणि उठल्यानंतर तो तुमच्या पुढे गेलेला आहे, जा आणि शिष्यांना सांगा की तो उठला आहे. आणि खरोखर उठलाय, हे देवदूत शब्द आहे. आपण जे म्हणतो ना प्रभू उठलाय, खरोखर उठलाय, हे देवदूत बोलले, खरोखर उठलाय. बरं, त्याच्यानंतर आम्ही पुढं पाहतो की या स्त्रियांनी जाऊन हे शिष्यांना सांगितलं. शिष्यांनी तिथं जाऊन पाहिलं आणि याचे डिटेल देखील मागच्या आठवड्यामध्ये मी आपल्याला दिलेले आहेत आणि याच्याबद्दल आपण काही ग्लिम्स पाहिलेले आहे. पुढे आपण याला डिटेलमध्ये जाणार आहोत. या शिष्यांकडे हे प्रमाण गेल्यानंतर येशू उठला आहे ही बातमी आता तिथंच राहिली नाही, ही बातमी पसरायला लागली. ही त्या लोकांपर्यंत गेली जे लोक कबरेवर पहारा देत होते, ते गडबडले. आणि ते केफा या महायाजकाला येऊन सांगतात असं असं झालं. तो म्हणतो काळजी नको करू, आपण काहीतरी रफादफा करू. गव्हर्नरला, सुभेदाराला जर कळलं तर आम्ही पाहून घेऊ. आणि त्यांनी त्यांना काही पैसे दिले आणि सांगितलं की असं सांगा त्याचे शिष्य आले ती जी बॉडी आहे चोरून घेऊन गेले. त्याच्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये जाऊ.
मला महत्त्वाचा जो विषय आपल्याला सांगायचा, येशूचं पुनरुत्थान झालं आणि ही जी गुड न्यूज आहे, ही गुड न्यूज सगळीकडे पसरली आणि इतक्या जोमाने ही पसरली की शास्त्र आम्हाला सांगतं यरूशलेममध्ये आलेले जे 40 लाखच्या आसपास लोक आहे त्या प्रत्येकाच्या कानावरती जात आहे, प्रत्येकाच्या कानावर ही खबर पडत आहे. ही खबर प्रत्येकाच्या कानावर पडत असताना सगळीकडे चर्चा चालू आहे की तो उठलाय. काय म्हणतात, अरे खरंच उठलाय. काय म्हणतात, नाही उठला नसेल. आणि दुसरी एक बातमी पसरत आहे की तो उठला नाही, त्याच्या शिष्याने त्याला चोरून नेलेलं आहे आणि ते खोटं बोलत आहे. तुम्हाला समजतं मी काय बोलत आहे? बरं, आपण अजून पुढे जाऊया. आता ही बातमी पसरलेली आहे की प्रभू उठलाय. ही बातमी पसरत आहे, ही बातमी स्प्रेड होत आहे, घराघरात जात आहे, चाळींमध्ये, गल्ल्यांमध्ये, वसाहतीमध्ये एकच बातमी, एकच नारा आहे, एकच घोषणा आहे, एकच स्लोगन आहे आणि ती आहे प्रभू उठलाय, येशू उठलाय आणि खरोखर उठलाय. आणि या बातमीने सगळे यरूशलेमच्या वलंडन सणासाठी आलेले सगळे जे जगभरातले लोक आहेत, हे सगळे लोक शॉक आहेत. उठलाय आणि लोकांचं मन उठलेलं येशू ख्रिस्ताकडे लागलेलं आहे. लोकांचं लक्ष आणि अट्रॅक्शन हे उठलेल्या येशू ख्रिस्ताकडे जात आहे. येशू ख्रिस्त उठल्यानंतर 10व्या दिवशी, पेंटेकोस्तेच्या दिवशी पेत्र एका ठिकाणी उठून उभा राहतो. त्याच्यावर पवित्र आत्मा आलेला आहे आणि तो संदेश देतो की येशू ख्रिस्त कसा मारला गेला, त्याच्याबद्दल काय भविष्यवाण्या होत्या आणि तो कसा उठला. आणि बायबल आम्हाला सांगतं 3000 लोकांनी, म्हणा 3000, काय केलं 3000 लोकांनी? विश्वास ठेवला. पहिल्या मंडळीची स्थापना 3000 लोकांनी झालेली आहे. पेत्राच्या दुसऱ्या भाषेमध्ये किंवा भाषणामध्ये 5000 लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. आता जो शास्त्रभाग मी आपल्यासाठी निवडला, 2 महत्त्वाचे शास्त्रभाग. पहिला जो शास्त्रभाग आहे प्रेषित 1 आणि वचन 3, या ठिकाणी येशू ख्रिस्त 40 दिवस बायबल सांगतं की अनेक लोकांना दर्शन देत आहे. स्त्रियांना त्याने दर्शन दिलंय, 12 प्रेषितांना त्याने दर्शन दिलंय. त्याच्यानंतर आम्ही पाहतो अम्माऊच्या वाटेवर 2 शिष्य होते, त्यांना त्याने दर्शन दिलंय. आणि संत पौल 1 कोरिंथ 15 मध्ये सांगतो 500पेक्षा जास्त लोकांना तो दर्शन देत आहे. आणि या 40 दिवसामध्ये तो त्यांना पुरावे देत आहे. या 40 दिवसामध्ये तो त्यांना सबूत देत आहे. या 40 दिवसामध्ये तो त्यांना प्रमाण देत आहे की कशा प्रकारे तो जिवंत झालेला आहे. येशूला पाहिजे तर तो क्रुसावर मेल्याच परत उठला असता आणि त्यांच्यासमोर स्वर्गात गेला असता. येशूला जर पाहिजे तिसऱ्या दिवशी उठल्या तो सगळ्या लोकांसमोर उठला असता, तिथं प्रगट झाला असता, जिथं क्रुसावर पुरलं टांगलं तिथं, किंवा ते यरूशलेममध्ये मंदिरासमोर येऊन आणि त्यांच्या डोळ्यात एका स्वर्गात गेला असता. पण येशूने 40 दिवस घेतलेले आहेत आणि या 40 दिवसाचं देखील डिटेल शिक्षण बायबलमधून टोटल या 40 आकड्याचं रहस्य, या 40 शब्दाचं गुज आपण यूट्यूबवर परवा टाकलेलं आहे. तुम्ही आवर्जून पाहून घ्या. तुम्ही कधीही ऐकलं नसेल, जे देवाच्या आत्म्याने प्रगट केलेलं आहे. 40-31 मिनिटाचा संदेश आहे. कृपा करून ऐका, पहा. तुम्हाला हे डिटेल पुढे तिथं भेटतील. मी आता 40कडे जाणार नाही आहे. मला तुम्हाला महत्त्वाच्या विषयाकडे घेऊन यायचं आहे की येशू उठला ही बातमी पसरत आहे. स्वतः येशू ही बातमी पसरवत आहे, त्या स्त्रिया ही बातमी पसरवत आहे, शिष्य ही बातमी पसरवत आहे. येशू ख्रिस्त वेगवेगळ्या ठिकाणी प्रगट होत आहे, त्यांना पुरावे देत आहे. आता सगळे पुरावे बायबलमध्ये नाही. एक पुरावा जर आपण शोधला, एक पुरावा जर आपण त्या ठिकाणी गोळा केला तर जगातले पुस्तकं पुरले नसते. योहानाचे शुभवार्ता आम्ही पाहतो. पण महत्त्वाचे काही पुरावे त्या ठिकाणी आहे आणि या पुराव्यांकडं मी आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. पुराव्यांकडे जाण्या अगोदर मला महत्त्वाची गोष्ट जी आपल्यापर्यंत घेऊन यायची चर्च ती ही आहे की येशूच्या उठण्याने, येशू पुनरुत्थित झाल्याने सैतान हादरलेला आहे. आमेन म्हणा. सैतानाचं मस्तक ठेचलं गेलेलं आहे. सैतानाकडून येशू ख्रिस्ताने चावे हिसकून घेतलेलं आहे. सैतानाचे अधिकार नष्ट झालेले आहे. मरण गिळंकृत झालेलं आहे. मरणाची नांगी ठेचल्या गेलेली आहे आणि आता जीवनाची सुरुवात झालेली आहे. आणि जशी जीवनाची सुरुवात झालेली आहे, जसं जीवन पसरत आहे, अंधार देखील झाकण्याचा प्रयत्न करत आहे, अंधार देखील पसरण्याचा प्रयत्न करत आहे. येशू ख्रिस्त 40 दिवस हे प्रमाण देत असताना आणि लोक त्याच्यावर विश्वास ठेवत असताना आणि त्याचं स्वर्गारोहण झाल्यावर पवित्र आत्मा उतरलेला असताना, मंडळीची स्थापना झालेली असताना, 3000, 5000, हजारोनी लोक देवाच्या राज्यात येत असताना बायबल आम्हाला सांगतं की यरूशलेमले लोक देवाकडे आले. आमीन बोला. यहुद्यातले लोक देवाकडे आले. आमीन बोला. शमरूनातले लोक देवाकडे आले. आणि हे जे गॉस्पल आहे यरूशलेम पुरतं राहिलेलं नाही. हे जे गॉस्पल आहे यहुदा पुरतं राहिलं नाही, शमरून पुरतं राहिलं नाही. हे गॉस्पल आता यरूशलेमच्या बाहेर गेलंय.
हे गॉस्पल जे आहे आता इस्रायलच्या बाहेर गेलंय. जिकडे तिकडे एकच नारा आहे, प्रभू उठलाय. जिकडे तिकडे एकच नारा आहे, मरणावर विजय झालाय. जिकडे तिकडे एकच नारा आहे, येशू हाच देव आहे. इथे असं ते कधीच झालं नव्हतं की कोणी मरणावर उठलाय. अनेक आले अनेक गेले, म्हणजे आम्ही उठू, ते कधीच उठले नाही. आणि काहींनी दावे केले उठलेले, ते पुढं कधीच आलं नाही. पण येशूचं मरण आणि मरणावर विजय होणं हे 2000 वर्षापासून चालू आहे. आणि हे तोपर्यंत चालू राहील जोपर्यंत तो परत येत नाही. आमेन बोला चर्च. आणि हा नारा सगळीकडे पसरत असताना आम्हाला पाहायला मिळतं की जसं येशूचं पुनरुत्थान झालेलं आहे, खोट्या शिक्षणाचा सुळसुळाट सुटलेला आहे. खोटं जे शिक्षण आहे ते देखील पसरायला सुरुवात झालेली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट जी आम्हाला पाहायला मिळते, हे जे खोटं शिक्षण आहे हे 3 गोष्टींवर आधारित होतं. पहिली गोष्ट, येशू देवाचा पुत्र नाही. दुसरी जी गोष्ट आहे, आम्ही पाहतो येशू ख्रिस्त मसीहा नाहीये. आणि तिसरी जी गोष्ट आहे, येशू उठलेला नाहीये. पहिल्यांदा आम्ही पवित्र शास्त्रामध्ये, बायबलमध्येच ही गोष्ट पाहतो. अशा अनेक प्रकारच्या थेऱ्या आहेत, असं अनेक प्रकारचं खोटं शिक्षण आहे की जे हे दावे करतं काय की येशू उठलेलाच नाहीये, येशू देवाचा पुत्रच नाहीये, येशू मसीहाच नाहीये. कारण येशू ख्रिस्ताचं जीवन हे जे विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी अतिशय वादविवादाचा विषय. विश्वासणाऱ्यांसाठी प्रभू उठला आहे, खर उठलाय. परंतु जे विश्वास ठेवत नाही त्यांच्यासाठी हा विषय जो आहे वादाचा, वादविवादाचा विषय 2000 वर्षापासून. अनेकांनी या विषयाला इतकं त्याच्यात ते घुसलेत की ते मानता कन्फ्यूज झाले. आणि जे त्यांना ऐकणार आहेत, ज्यांना त्याने शिकवलं ते पण कन्फ्यूज झाले. फार इंटरेस्टिंग गोष्टी आज तुमच्याकडे येणार आहेत. आणि आपण म्हणतो दिल थांब के बैठो, अपने कान जो है ना उसको खोल दो. येशूच्या पुनरुत्थानाबद्दल पुरावे आपल्याला देत असताना, येशूच्या पुनरुत्थानाबद्दल 40 दिवसात येशूने काय काय केलं तिकडं आपल्याला घेऊन जात असताना, येशूच्या पुनरुत्थानाबद्दल येशू ख्रिस्ताने ज्या दैवी राज्याच्या गोष्टी सांगितल्या त्याचं शिक्षण आपल्याला देण्या अगोदर मला येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानावर जे हेरसीस आलेत, जे पाखंड आले, जी त्याच्याबद्दल खोटी शिकवण आली, मंडळी आज आपल्याला तुम्हाला तिकडे घेऊन जायचं आहे. किंवा हे जे शिक्षण आहे, या शिक्षणाचा माझा काय संबंध? प्रिय भावा, प्रिय बहिणी, पहिले ते शेवटले. पुढे बोला, सर्वजण बोला. येशू ख्रिस्त म्हटलं ज्यावेळेस मनुष्याचा पुत्र परत येईल त्याला पृथ्वीवर काय आढळेल का? विश्वास आढळेल का? आणि येशू ख्रिस्ताने अजून एक स्टेटमेंट केलं, जो शेवटपर्यंत टिकेल. चला या, कान खोला, देवाच्या आत्म्याला प्रार्थना करा, प्रभू हे जे येत आहे ना हे ऐकत असताना माझा विश्वास भक्कम कर. हे जे येत आहे ना हे ऐकत असताना मला माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये फाउंडेशन दे. आणि मला प्रभू तुझ्यावरचा विश्वास जो आहे ना तो येईपर्यंत जो ठेवलाय तो तसाच राहू दे. आमीन म्हणाल सर्वजण? आमीन बोला देवाच्या वचनासाठी. बर, आता हे जे पाखंड आहेत इतके इंटरेस्टिंग आहेत. आणि या पाखंडाचं खंडन देखील कशा प्रकारे होतं पहा. पहिलं जे पाखंड आहे, पाखंड बनत असताना लक्षात ठेवा खोटं शिक्षण किंवा येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाला धरून जे त्या ठिकाणी वादविवाद तयार केले गेले, जे खोटं शिक्षण दिलं तिकडे मी आपल्याला घेऊन जात आहे. पहिली जी थेअरी आहे ना, किंवा पहिलं जे हेरसी आहे याला म्हणतात स्टोलन बॉडी थेअरी. स्टोलन बॉडी म्हणजे येशू ख्रिस्ताची जी बॉडी आहे ती चोरली. आणि ही जी थेअरी आहे ना, या थेअरीला ज्यूइश थेअरी देखील अशा प्रकारचं म्हणतात. आता ही जी पहिली थेअरी आहे, पहिलं हे जे पाखंड आहे, पहिलं जे खोटं शिक्षण आहे, मला आपल्याला तिकडे घेऊन जायचं. कारण येशू ख्रिस्त 40 दिवस हे प्रूफ करत होता त्याच्या 12 शिष्यांना की मी उठलोय. येशू ख्रिस्त प्रूफ करत होता त्या स्त्रियांना 40 दिवस की मी जिवंत झालोय. येशू ख्रिस्त 40 दिवस त्या 500 लोकांना प्रगट करत होता. आणि त्या प्रत्येकाला प्रगट करत होता, ज्यांच्या जवळ तो जात होता त्यांना तो प्रमाण देत होता, पुरावे देत होता. तो उठलाय. आणि हे का तो करत होता? त्यांना शिष्यांना भक्कम करायचं होतं. आमीन म्हणा. त्यांना स्त्रियांना भक्कम करायचं होतं विश्वासात. आमीन बोला. आणि त्यांना तयार करायचं होतं त्याच्या मंडळीला की काही कोणी शिको, काही कोणी बोलो, त्यांचा विश्वास हलणार नाही, त्यांची श्रद्धा हलणार नाही, त्यांची भावना हलणार नाही. गळ्यावर तलवार आली तरी ते म्हणतील येशू उठलाय, कोणी बंदूक लावली तरी ते म्हणतील येशू उठलाय, कोणी मान कापली तरी ते म्हणतील येशू उठलाय, कोणी जाळलं तरी ते म्हणतील येशू उठलाय, कोणी सिंहा पुढे टाकलं, कोणी त्या ठिकाणी वाघा पुढे टाकलं किंवा कोणी रंगशाळेत टाकलं तरी ते हलणार नाही. जीव गेला तरी चालेल, पण ते एकच बोलतील माझा येशू उठलाय, तो परत येणार आहे आणि मला घेऊन जाणार आहे. टाळ्याचं अर्पण प्रभूला द्या.
चला पुढे जाऊया आपण. पहिली जी थेअरी आहे याला म्हणतात स्टोलन बॉडी थेअरी. आणि या थेअरीची सुरुवात आम्हाला त्याच दिवशी पाहायला मिळते ज्या दिवशी येशू ख्रिस्त पुनरुत्थान झालेला आहे. शास्त्रामध्ये लिहिलं मत्तई शुभवर्तमान 27 अध्याय 62. आपण जाऊया देवाच्या वचनात. आज आपण खोल जाणार आहोत आणि बारकाईने ऐका चर्च. या वचनाकडे जर तुम्ही आले तर या ठिकाणी येशू मेल्यानंतर हे जे यहुदी लोक आहेत हे पिलाताकडे गेलेत. प्लीज वाचा. आणि पिलाताला जाऊन काय रिक्वेस्ट करतात ऐका चर्च. ही बॉडी स्टोलन थिअरी ना हिला चांगलं समजून घ्या. ही जी बॉडी स्टोलन म्हणजे काय, येशूचं शरीर चोरलेलं खोटं शिक्षण दिलं जात आहे. आणि या शिक्षणाचा पर्दाफाश आपण करत आहोत. कारण आजही असे लोक अनेक तुम्हाला भेटतील किंवा असे लोक तुमच्या संपर्कात येतील की ते येशू उठला नाही असं म्हणतील, ते येशू जिवंत झाला नाही असं म्हणतील. आणि काही असे मंडळीत पण आहे ते कन्फ्यूज होतात, खरंच उठला असेल का, मी तर तेव्हा नव्हतो. आणि या सगळ्या गोष्टींचं खंडन किंवा या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आणि येशू खरंच उठलाय, मेरा सीना फाड़ के देखो, मेरे दिल को चीर के देखो, मेरे जो सब सेल्स आहे, माझ्या शरीरात ज्या सगळ्या वेन्स आहे, ज्या पल्स आहे, जे श्वास आहे, एक एक माझा श्वास, एक एक धडकन, काय म्हणणार? माझी नाही, मी तुमची विचारतोय. मी तर म्हणणार प्रभू उठलाय. काय म्हणणार? तुम्ही टीव्ही चॅनलवर पाहणार आहे प्रभू उठला आहे. काय म्हणणार? जिवंत आहे. काय म्हणणार? माझा येशू पुनरुत्थित ख्रिस्त आहे. वाचा. दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीच्या नंतरचा दिवशी मुख्य याजक म्हणजे हा कैफा ज्याने येशूला खोटे आरोप करून वधस्तंभावर दिले तो, व परुषी म्हणजे मी तुम्हाला सांगितलं या परुषामधूनच पाऊल आलेला होता. परुषी म्हणजे याचं पालन करणारे. हा, परुषी पिलाताकडे पिलात म्हणजे ज्याने शिक्षा दिली याला वधस्तंभावर द्या, बरबाला सोडा, हात धुतले. पुढं महाराज तो ठक कोणाला म्हणतात? हे प्रभू येशू ख्रिस्ताला. महाराज तो ठक जिवंत असताना काय बोलला होता? 3 दिवसानंतर मी उठेन. 3 दिवसांनी. हे कोण जाऊन सांगताय? नीट ऐका आज बारकाईने तुम्ही चर्च. आणि माझी तुम्ही नोट डाऊन करा. या गोष्टी तुम्ही ज्या आहेत तुमच्या विचारामध्ये फिट करा की येशू मेला आहे पण त्याची बॉडी चोरून नेली असे म्हणणारे, त्याची बॉडी जी आहे ती अजून जिवंत झाली नाही. त्याच्या 1 दिवस अगोदर महायाजक आणि हे परुषी हे पिलाताकडे जातात आणि जाऊन काय म्हणतात की महाराज तो ठक जिवंत असताना काय म्हणत होता? सर्वजण ऐका येशू काय म्हणायचा जिवंत असताना. मी उठेन असं म्हणाला होता. मी पुन्हा उठेन असं म्हणाला होता. आमेन. पहिली गडबड यांच्यातच दिसती. हेच अगोदर सांगताय की तो उठल म्हणला होता. बरं पुढं. याची आम्हाला आठवण आहे. याची आम्हाला चांगली आठवण आहे. जर तो उठला तर म्हणून तिसऱ्या दिवसापर्यंत कबरेचा बंदोबस्त करावयास सांगावे. तुम्ही जे 2-4 सैनिक लावले असतील किंवा जेवढे, आमची विनंती की अजून तिथं फोर्स वाढवा, आर्मी वाढवा, कमांडो वाढवा, अजून ज्या CRF काय जे हाय लेवलचे असेल सील करून टाका. 25 उधर पंगणे मार सकता, इतका टाईट करून टाका. पुढे. नाहीतर कदाचित ऐका लक्षपूर्वक, त्याचे शिष्य त्याला येऊन चोरून घेऊन जातील. विकास 1 मिनिट बाळकीबाई. बॉडी स्टोलन थेअरी, शरीर चोरल्या गेलंय अशा प्रकारची अफवा पहिल्या शतकात पसरवल्या गेली आणि आजही या अफवांचा सुळसुळाट आहे. पुढे. व तो मेलेल्यातून उठला असे लोकांना सांगतील. मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट अधिक होईल. आपण त्याला खोटं नाटक कसं करून मारलं, काय आरोप केले, आणि जर का तो उठला, यांना माहिती तो उठणार आहे. कारण नियमशास्त्रात सांगितलं तो उठणार आहे, भविष्य सूचना वचन होते तो उठणार आहे, भविष्यवाण्या होत्या तो उठणार आहे, अनेक शास्त्रलेख पूर्ण होणार होते. येऊदे अभ्यास करणार होते, परुष अभ्यास करणार होते. त्यांना म्हटलं आपण त्याला मारलाय भाऊ, पण हा खरंच मसीहा असेल तर. आणि धाकधुकी होती म्हणून सैन्य वाढवलं, फौज वाढवली, सील वाढवलं, धोंड्यावर पहारा, कबरेला पहारा, ताकी कोणी चोरून नेऊ नये म्हणून. तुमच्या लक्षात येतं मी काय शिकवत आहे? चोरून नेली म्हणणारे अगोदरच तिथे एवढा बंदोबस्त ठेवून बसले होते. चोरून नेऊ म्हणणारे अगोदरच एवढे सतर्क होते, एवढे जागृत होते. जर तुम्ही एवढी फौज लावली होती, तुम्ही जर एवढे सिक्युरिटी टाईट केली होती, तुम्ही जर एवढ्या प्रकारचा बंदोबस्त दिला होता, तुम्ही पहा कुठल्याही देशाचा जर राष्ट्रपती आहे किंवा पंतप्रधान आहे त्याच्याजवळ जाऊन दाखवा तुम्ही या काळामध्ये. अरे क्या अशा गाड्या आहेत, कधी अभ्यास करा. त्यांना काहीच, त्याच्यावर बॉम्ब जरी पडला काही होणार नाही, खालून काही होणार नाही, वरतून काही होणार नाही, अजूनही काही होणार नाही, बाजूने काही होणार नाही. अशा प्रकारची ट्रीटमेंट, अशा प्रकारची सिक्युरिटी अमेरिकेच्या राष्ट्रपतीबद्दल तर सांगायला सांगू, कधी चेक करा. आपल्या देशाचे पण जे पंतप्रधान पहा त्यांची सिक्युरिटी कशी आहे आणि काय ही सिक्युरिटी असते, कारण ते फार महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी आम्ही पाहतो
हाय लेवलची रोमन गव्हर्नमेंटने दिलेली सिक्युरिटी आहे. का की तो उठू नये म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा तो उठतो आणि जेव्हा तो भेटतो आणि घोषणा पसरते, सगळीकडे पसरतो प्रभू उठलाय, हे लगेच शिपायांना पैसे देतात, तिथं ते दाबतात आणि सांगतात तुम्ही पण आम्हाला सपोर्ट करा आणि सांगा त्याचं शरीर चोरून नेलेलं आहे आणि ही बातमी सोडून द्या. आणि शास्त्र सांगतात ते तेव्हापासून आत्तापर्यंत चालत आहे. म्हणून आम्ही पाहतो की पहिली जी थिअरी आहे पुनरुत्थानाला धरून येशू त्यांना प्रगट करत होता 40 दिवस तो कसा उठलाय. आणि त्या पुराव्याकडे जाण्या अगोदर येशूने जे 40 दिवस कार्य केलं तिकडे एंट्री करण्या अगोदर, येशूच्या पुराव्यांकडे जाण्या अगोदर, येशूच्या शिक्षणाकडे जाण्या अगोदर, 40 दिवसात घडलेल्या घटनेकडे जाण्या अगोदर मी आपल्याला या थिअरी सांगत आहे. काय या थिअरी सांगत आहे की तुम्हाला आणि मला चांगलं कळलं पाहिजे की जे थिअरी आहे, जे खोटे आरोप आहे ते कसे गोंधळात सापडलेले आहेत. मी देवाच्या वचनातून याचं त्या ठिकाणी खंडन करत आहे आणि देवाच्या वचनातून मंडळीला सांगत आहे. शिष्यांकडे जाऊ द्या. काय आरोप आहे? शिष्याने शरीर काय केलं? शिष्याने शरीर चोरून नेलं. असे शिष्य प्रत्येक पाळकाला भेटत, एवढं पाळकावर प्रेम करणारे. काय शिष्य आहेत पहा, मेल्यावरही सोडायला तयार नाही. समजतं मी काय बोलतोय? त्यांच्या आरोपानुसार बोलतो मी की त्यांचं म्हणे शिष्याने चोरून नेले. असे शिष्य प्रत्येक पाळकाला भेटो ना. तसे शिष्य त्या काळात होते ना या काळात आहेत. अरे चोरून न्यायचं सोडा, जसं धरलं तसे पळून गेले. बोल येशू मसीह की जे म्हटले आम्ही तुझ्या बरोबर धूम ठोकून गायब. बायबल सांगतो मार्क नावाचा जो शिष्य आहे तो तर कपडे सोडून उघडा नागडा पळाला. काय शिष्य आहेत येशूचे. आणि हे काय म्हणतात? चोरून नेलं. आणि इतकंच नाही, बायबल तुम्ही नीट वाचा, लपून बसले भीतीने. कारण कायदा हा होता, जर का यांनी चोरून नेलं यांची खैर नव्हती, यांना पण वधस्तंभ मिळाला असता, यांना पण मरणदंड भेटला असता, यांनाही अरेस्ट केलं असतं आणि यांचंही काम झालं असतं. यहुद्यांनी वेगळं मारलं असतं आणि रोमन गव्हर्नमेंटने वेगळं मारलं असतं. ते म्हटले तो मेला भाऊ, आपला जीव वाचवा. इव्हन येशू जेव्हा त्यांना जाऊन भेटला ते विश्वासच ठेविनात. बायबल सांगतं, एक तर म्हणतो मी हात घालून पाहिजे कुशीत, अजून बोला कुठे, अजून कुठे हात घालून पाहिजे म्हटलं. एक जण हातामध्ये, एक जण तिथं जाऊन पाहतो कपडे बिपडे, परत येऊन मासे चला म्हणतो मासे धरायला सोडून द्या त्याचा विषय. सगळे मासे धरायला येशू समुद्रात प्रगट होतो, तिथंही एक जण उघडा नागडा पळतोय. काय शिष्य आहेत त्याही काळात आणि याही काळात. आणि हे काय म्हणतात शिष्यांनी चोरून नेलं. काय हिंमत म्हणायची शिष्यांची. अरे 3 वेळा एक छोटी पोरगी म्हणते तू त्याच्याबरोबर आहे, मी त्याला ओळखत नाही, कोण तो. आणि काय सांगते थिअरी? चोरून नेलं. तुम्हाला कळत आहे, लक्षात येत आहे? पुनरुत्थान जे आहे ना चर्च, या खोट्या शिक्षणाने, या खोट्या थेऱ्याने याचं खंडन होणार नाही. कारण ज्यावेळेस आम्ही सत्याकडे येतो ना, सत्य दाबल्या जातं पण सत्य हरवल्या जात नाही. सत्य दाबल्या जातं पण सत्य लपवल्या जात नाही. सत्य जे आहे ते परेशान होतं पण सत्य पराजित होत नाही. मला सांगा, शिष्य जीव धोक्यात का घालतील? त्याने येशूचं मरण इतकं भयानक पाहिलं होतं, तुम्ही कल्पना करू शकत नाही. हे मरण यांच्या वाट्याला हे कशाला निवडतील? गुरुवारी रात्री त्याला धरलं. शास्त्र सांगतं त्याला धरल्या धरल्याच मारायला सुरुवात केली. चला जाऊया आपण शास्त्रामध्ये. मार्क शुभवर्तमान 14 अध्याय 46 वचन. आपण बायबल उघडायचंय, आता आपण डीप जात आहोत. मार्क शुभवर्तमान 14 अध्याय 46. पहिली जी थेअरी आहे ना, स्टोलन बॉडी थेअरी, या थेअरीमध्ये कशी गडबडी आहे, ही थेअरी कशी बिनबुडाची आहे आणि या थेअरीचं कसं खंडन बायबलमधूनच झालंय. बाकीकडे तर अजून आपण आलो नाही, त्याकडे आपण जात आहोत. मार्क 14:46. तेव्हा त्या लोकांनी येशूला धरल्या तेव्हा त्या लोकांनी येशूवर हात टाकला, पुढे त्याला अटक केली. पहिली घटना मोंदी गुरुवारच्या त्या मध्यरात्री जसं येशूला धरलेलं आहे, धरल्या त्यांनी काय केलं? येशूला मारायला सुरुवात केलेली. लक्षपूर्वक ऐका, तुम्हाला समजतं मी काय बोलतो. आणि कोणासमोर मारत आहेत? त्याच्या शेजारी. एक मिनिट बाळकीबाई, येशूला मारायला सुरुवात केली, कोणासमोर मारत आहेत? कोणी सांगेल का? व्हेरी गुड. तर मला पुढे जायला असे उत्तर जर आले तर मला पण बरं वाटलं की अरे यांना गरज आहे. कोणासमोर मारायला सुरुवात केली? व्हेरी गुड. श्रीरांनो, कोणासमोर? शिष्यांसमोरच मारायला सुरुवात केली. हे नव्हते म्हणत की नॉर्मल चापट मारू, खवडा मारू. कोणी बुक्क्या तोंडावर मारत होतं. हिंदी बायबल जर तुम्ही वाचलं तर म्हटलं घुसे मार रहे थे. गुस्सा मालूम आहे ना? गुस्सा नाही बोल रहा मैं, गुस्से बोल रहा हूँ. आणि त्या ठिकाणी म्हटलं मारा गया, पीटा गया, उसको पीट रहे थे. हिंदी बायबल वाचा. कोणी लाताने मारत होतं, कोणी बुक्क्याने मारत होतं. आमच्या डोक्यात 40 फटक्याकडे पण मला न्यायचं. तुम्हाला पुढे थांबा, मी हे तुम्हाला का सांगत आहे? शिष्यांच्या DNA मध्ये हिंमतच उरली नव्हती येशूच्या कबरेकडे जायची. कारण त्यांच्या समोर हे सगळं घडत होतं की येशूवर असा अटॅक झाला की दे दनादन.
पहिला अटॅक आम्ही पाहतो, येशूला लाताने मारत आहे, येशूला बुक्क्याने मारत आहे, येशूला चापटा मारत आहे, त्याला स्ट्रक डाऊन करत आहे, तो खाली पडत आहे, त्याला तुडवत आहे, त्याला लाथळत आहे. तुम्ही लक्षात घ्या चर्च, बऱ्याच वेळा मला असं वाटतं काय नाही येशू मेला, कसा मेला ते पण लक्षात ठेवा ना भावानो बहिणीनो. तंबाखूच खाऊशी वाटणार नाही, खोटंच बोलूशी वाटणार नाही, शिवीच देऊशी वाटणार नाही, चर्चच बुडूशी वाटणार नाही, बायबलपासून दूरच राहणार नाही आणि पापात पडणार नाही जर येशूचं मरण चांगलं कळलं तर. जर येशूचं पुनरुत्थान चांगलं कळलं ना, तुम्ही विजयी जीवन जगताल. येशूचं पुनरुत्थान ज्याला कळलं तो ख्रिस्ती व्यक्ती विजयी जीवन जगतो, आणि ज्याला पुनरुत्थान कळलं नाही तो मेलेला ख्रिस्त घेऊनच जीवन जगतोय. आमेन म्हणा सर्वजण, आमेन बोला देवाच्या वचनासाठी. शास्त्र आम्हाला सांगतं 27 अध्याय 29 ते 30 वचनामध्ये मत्ताईच्या, त्याला वेताने मारलंय. वेत म्हणजे काय हो? कधी तुम्ही जर रोडवर गेले किंवा तुमच्या गल्लीत कोणी एक जण येतो कसा वेताने मारून घेणारा? चाबूक म्हणा, चाबकाकडे अजून पुढे जायचंय, चाबूकून वेत याच्यात पण फरक येत. चाबकाकडे आणणार मी तुम्हाला, 40 फाटके न्यायचं ना मला तुम्हाला. वेत आला लक्षामध्ये, पिळलेली दोरी असते आणि त्याने मारायला सुरुवात केली. हे काट्यांचा मुकुट गुफून त्याच्या मस्तकावर ठेवला. त्याच्या उजव्या हातात वेत दिला. ऐका बरं का. आणि त्याच्या पुढे गुडघे टेकून हे यहुद्यांचा राजा नमस्कार असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा मांडली. काय थट्टा केली? त्याच्या डोक्यात काट्याचं मुकुट घातलाय, त्याच्या हातामध्ये वेत दिलाय आणि त्याच्या पुढे गुडघे टेकले आणि थट्टा करून काय म्हणतात, हे यहुद्याचा राजा आम्ही तुला काय करतो नमस्कार. याच्या अगोदर फटके दिलेत, लाथा घातल्यात, तोंडावर थुकले, खाली पाडलाय, घुसे मारले, त्याला थापडा मारल्यात, बुक्के मारलेत आणि त्याच्यानं त्याची चेष्टा करण्यासाठी त्याच्या डोक्यात काट्याचं मुकुट घातलाय, हातात वेत दिलाय. आता हातात वेत आहे, डोक्यात काट्यांचं मुकुट आहे. पुढे काय करतात? पुढचं वचन, ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारताय. चर्च लक्षपूर्वक ऐका. मी म्हणलं ना, आज तुम्ही त्या गोष्टी ऐकणार आहे ज्या तुम्ही कधी ऐकल्या नाही किंवा कधी वाचल्या पण त्याचं मनन केलेलं नाहीये. त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट आहे आणि वेताने कुठे मारताय? अंगावर मारताय का? काय सांगतं बायबल? वाचताय का तुम्ही बायबल? आणलंय का तुम्ही बायबल? त्यामध्ये चेक करताय का तुमच्या बायबलच्या? आणि जर प्रभुत्व वाढायचंय, पुनरुत्थानाचं सामर्थ्य पाहिजे, खरं ख्रिस्ती जीवन जगायचंय तर बायबल आणायचं शिका, वाचायचं शिका, त्याचं मनन करायचं शिका आणि ऐकायचं शिका चर्च. अन्यथा मेलेलं ख्रिस्ती जीवन, अन्यथा नामदारी ख्रिस्ती जीवन, अन्यथा फक्त नावाचे ख्रिस्ती, आम्ही पिढ्यांचे ख्रिस्ती. परंतु वचनात जर वाढलो नाही, वचनाचं शिक्षण जर नाही, वचनाचं मनन जर नाही, वचनाचं स्पष्टीकरण जर नाही तर चर्च आम्ही देवापासून फार दूर आहोत. आज मी आपल्याला देवाच्या गौरवासाठी सांगतो, महाराष्ट्रातल्या मंडळ्या, महाराष्ट्रातल्या अनेक चर्च हे वचनाचे भुकेले, वचनाचं शिक्षण देणारे पालक फार कमी आहेत. चर्च वचनाची फोड करणारे सेवक तुम्हाला फार कमी सापडतील आणि अनेक जे असे कमी आहेत त्यांना सातत्याने वेगवेगळ्या मंडळात बोलवलं जातं शिक्षण देण्यासाठी. मला आनंदाने सांगू द्या की मागच्या आठवड्यात मी मेथडिस्ट चर्चमध्ये होतो. अरे मेथडिस्ट चर्चमध्ये माझ्यासारखा पालक जाणं हे का घडलं? वचनाच्या शिक्षणामुळं. जानेवारीमध्ये मी ह्यूम चर्चमध्ये होतो, मुंबईच्या फार ऐतिहासिक चर्च. का घडलं? वचनाचं शिक्षण चर्च. आणि कितीतरी आमंत्रण आहेत, देवाच्या गौरवासाठी सांगतो मी तुम्हाला. आणि माझंच नाहीये, जेही वचनाचं शिक्षण देणारे सेवक असतील, कुठला भेटला कधी विचारा, ते सातत्याने इकडे तिकडे पळत आहे देवाच्या वचनाची फोड करण्यासाठी. आणि शास्त्र आम्हाला सांगतं की त्याच्या मस्तकात काट्यांचा मुकुट घातलाय आणि त्याच्यावर मारत आहे. बारकाने ऐका, वेताने मारले, फटक्यांनी मारले, लातांनी मारले, बुक्क्यांनी मारले, घुशे देऊन मारले, त्याला पिटलंय, त्याला तो पडलाय, त्याला जसं पाहिजे तसं मारलंय. ही सुरुवात कोणासमोर चालली सगळी? सर्वजण उत्तर द्या तर मला पुढे घेऊन जायला. बॉडी स्टोलन थेरी कोणासमोर चालला खेळ सगळा? काही ना घाम फुटला असेल, काही 9-10 11 होने के बेत में अभी किधर से भागने का, ये क्या हो गया? आम्हाला तो वाटला राजा होणार, आम्ही कॅबिनेट मंत्री होणार. इधर तर सब कुछ गडबड आहे, हे तो मार खा रहा है. आणि आम्ही पाहतो इथंच ते थांबले नाही तर शास्त्र आम्हाला सांगतं त्या ठिकाणी मत्तई वर्तमान 27 अध्याय 26 वचन वाचा पालखी बाई. ऐका देवाचं वचन पटकन. तेव्हा त्याने त्याच्याकरिता बरब्बाला सोडलं व येशूला फटके मारून. ऐकताय तुम्ही? येशूला फटके मारून. हे फटके गेतसेमन बागेतले नाहीयेत. हे फटके जे आहेत हे पिलाताने मारायला लावलेले आहेत. हे आहेत 40 फटके. म्हणा 40 बोला 40. आणि 40 कसे याचं शिक्षण मी शनिवारी आपल्या युट्यूबला टाकलंय. 40 मधून तिथं जाऊन चेक करा. आता मला तुम्हाला तिकडे घेऊन जायला वेळ नाही. तिथं डिटेल आहे कसे 40 जुन्या काळात कुठं तो शास्त्र भाग आहे आणि 40 कसे मारले जात होते, काय प्रकारचे फटके होते, तिकडे तुम्ही
जाऊ शकता. हे जे 40 फटके आहेत ना चर्च, हे 40 फटके चाबकाने मारलेत. पहिले जे फटके मारलेत ते काट्यावर मारलेत, वेताने मारलेत, तोंडावर थुंकलेत, त्याला लाता बुक्क्या घातल्यात. अजून मी आपल्याला पुढे घेऊन जाणार आहे. त्याला बुक्क्या मारल्यात आणि त्याच्या हलहाल केले. पण आता या फटक्यांकडे मला तुम्हाला घेऊन येऊ द्या. मला वेळ नाही मिळाला चर्च. थोडा वेळ जर मिळाला असता ना तर मी तो चाबूक तुमच्या समोर आणणार होतो जो येशूला मारला गेला. तसंच बनवायचा होता मला. आणि तुम्हाला मला तो एका बॉक्सवर मारून दाखवायचा होता की तो मारल्यावर त्या बॉक्सचं काय होतंय. देवाने कृपा दिली तर पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये मी ते करून दाखवेल. आमेन. तुम्हाला मला दाखवायचं की बायबल काय आहे. तुम्हाला मला दाखवायचं की वचनातली ताकद काय. आणि तुम्हाला मला हे दाखवायचं की या बायबलच्या विरुद्ध, या विश्वासाविरुद्ध कसं खोटं शिक्षण पसरवलं जातं. हा जो चाबूक होता ना, या चाबकामध्ये खिळे असायचे, या चाबकामध्ये हाडं असायचे, या चाबकामध्ये एक विशिष्ट प्रकारचे काही विषारी काटे पण असायचे आणि या चाबकामध्ये काही लोखंडाचे अजून धातू असायचे. एक चाबूक जर मारला गेला ना तर असं सांगतात बायबलचा अभ्यास करणारे, कमीत कमी एका ठिकाणाहून कमीत कमी 100 ग्रॅम मांस जे आहे ना ते निघलं जायचं. 40 फटके मारले गेलेत. काटे त्याच्यात आहेत, लोखंड त्याच्यात आहेत, हाडं त्याच्यामध्ये आहे आणि अजून काही प्रकार आहे. येशूला जिथं मारलं जात होते मांस उडत होतं. अनेक बायबलचा अभ्यास करणारे सांगतात अनेक गुन्हेगार हे फटके खातानीच मरून जायचे. बोले येशू मसीह की मारल्यावर काय व्हायचं, काही गुन्हेगार ते फटके खाता जीव सोडायचे. एवढे भयानक फटके ते होते. तिथं जीव जायचा आणि मग त्याला जावलं की येशू त्या फटक्यातून गेलाय, लातामधून गेलाय, बुक्क्यामधून गेलाय, घुशांमधून गेलाय, काट्यांमधून गेलाय, वेतामधून गेलाय, चाबकामधून गेलाय. आणि महत्वाची गोष्ट अजून मला पुढे घेऊन जाऊ द्या तुम्हाला. हे सगळं कोण पाहत होतं आणि काय म्हणतो ते शिष्याने चोरून नेलं. म्हटलं त्या काळात असे शिष्य असते तर काय भारी, आणि या काळात असतं तर अजून लय भारी. त्या काळातही पळून जाणारे होते, या काळातही म्हणतात आम्ही पाळकाला ओळखत नाही. जर पाळकावर संकट आलं तर पेत्रासारखे म्हणतात मी तुझ्यासाठी मरल, पहिला पळून जातो, मी ओळखत नाही. आणि हे म्हणतात शिष्यांनी चोरलं. तुम्हाला लिंक लागते, स्पष्टीकरण लक्षात येते. इथंच पहिली गोष्ट आम्ही पाहतो जी बॉडी स्टोलन थिअरी आहे ती फेल झालेली आहे. अजून महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस हा व्यक्ती वधस्तंभावर आणला जायचा एवढ्या भयानक याच्यातून, त्याच्या खांद्यावर वधस्तंभ दिला जायचा. आता या वधस्तंभावर पण मी एक संदेश आपल्या यूट्यूबवर त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे. डिटेल आहे वधस्तंभाची लांबी, रुंदी, वजन, कधी सापडला. यूट्यूबवर जाऊन चेक करा. किती देवाला धन्यवाद. इथं मला जास्त शिकवायची गरज नाही पडत. वेळ काढून तिथं पहा, डिटेल भेटतील फक्त आपल्या चॅनलवर. इथून घेऊन दुसरे अजून सांगतील, पण मेन जे आहे ते आपल्या इथून भेटेल. बरं, हा जो वधस्तंभ आहे हा 70 ते 140 किलो वजनाचा होता. स्कॉलर सांगतात, बायबलचा अभ्यास करणारे. हे जे खिळे आहे 7 ते 9 इंच होते. आणि हे खिळे असे फक्त असे नव्हते ठोकत, असे ठोकून जो मागून येतो ना त्याला वाकडा करायचे, शरीर हात त्यातून निघू नये म्हणून. तुम्हाला समजतं मी काय बोलतोय. आणि हा वधस्तंभ वाहता पण काही जण टपकायचे. एवढा अवजड वधस्तंभ. म्हणून पहा की येशू ख्रिस्त वाहत असताना शिमोन कुर्नेकर तिथं होता आणि त्याला म्हटलं तू पण वाह रे बाबा. त्याच्याबद्दल शिमोन कुर्नेकराबद्दल आपण नंतर कधी शिकूया. पण त्याला वाहायला लावला कारण अवजड वधस्तंभ होता. आणि इतकंच नाही, अजून महत्त्वाची गोष्ट मला आपल्याला सांगू द्या. जेव्हा हा व्यक्ती वधस्तंभावर आहे आणि हा व्यक्ती मेला तर त्याच्या कुशीत काय भोगसायचे माहिती आहे का, भाला भोगसायचे. आणि त्याच्यानंतर त्याचे हात पाय तोडायचे. तोडायचे म्हणजे काय करायचे, तोडायचे म्हणजे काय करायचे, हात अलग, बॉडी अलग, पाव अलग, बॉडी अलग. तुम्हाला का रोमन गव्हर्नमेंट लय भारी का, तिथून एक फटका मारायचं संपलं, तुकडे तुकडे. हे सगळं शिष्य कशाला घेतील ओढून, भागो भाई, छुप के बैठो, जो होना तो हो गया, किसके पीछे गए हम. समजते चर्च. एक टाळ्याचा अर्पण देवाला द्या. गुड फ्रायडेला मी हे तिकडे सांगत होतो, टाळ्या जबरदस्त आल्या पाहिजे प्रभूसाठी. आणि आम्ही पाहतो याच्यामुळे शिष्याने हे सगळं पाहिलं होतं. हे खतरनाक आहे, पळून गायब. आणि हे म्हणतात की त्याची काय चोरली,
बॉडी चोरली. आणि म्हणून चर्च पहिली जी थेअरी आहे इथंच फेल होती. येशूची बॉडी ना कोणी चोरली ना कोणाची हिंमत होती. तिथं मोठा पहारा होता, मोठा बंदोबस्त होता, तिथं रोमन गव्हर्नमेंट होतं, हे लोक लक्ष ठेवून होते. आणि बायबल आम्हाला सांगतं बॉडी चोरली बिरली नाही, वचनाप्रमाणे तो परत उठलेला आहे. तो मरणावर विजय झालेला आहे, तो या वधस्तंभावर विजय झालेला आहे, तो फटक्यांवर विजय झालेला आहे, तो शिक्षेवर विजय झालेला आहे, तो राजांचा राजा प्रभूंचा प्रभू आहे. आणि म्हणून पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे ना चोरीचं सामर्थ्य आहे, पुनरुत्थानाचं सामर्थ्य ना हे कुठल्या खोट्या शिक्षणाचं सामर्थ्य आहे, पुनरुत्थानाचं सामर्थ्य हे जिवंत देवाचं सामर्थ्य आहे. आणि ते तुम्हाला मिळालेलं आहे. प्रार्थनेशिवाय जगू नका, चर्च संगतीशिवाय जगू नका, व्यसनामध्ये जगू नका, पापामध्ये जगू नका, जगामध्ये जगू नका. जगायचं असेल ना पुनरुत्थित ख्रिस्ताबरोबर जगा. जगायचं असेल ना वधस्तंभावर गेलेल्या ख्रिस्ताबरोबर जगा. जगायचं असेल ना गेशेमन बागेत छळ सहन केलेला ख्रिस्ताबरोबर जगा. जगायचं असेल ना छळ जो छळातून गेला, हलाल झाला, मारला गेला, तुडवला गेला, लाथळला गेला, थुंकले, फटके मारले, बुक्के मारल्या, गुस्से मारले, खाली पडले, त्या ख्रिस्ता संग जगायचं असेल तर तुमचा प्रभू उठलेला आहे. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.